हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवूयात मस्त असं सुकटची भाजी। याला सुकट सुद्धा म्हणतात, काही जण जवळा सुद्धा म्हणतात। तर झालं असं की आम्ही गेलो होतो मुरुड जंजिरा बीचला। तिथे एक मावशी मला आग्रह करत होत्या की सुकट घेऊन तरी बघ, खूप छान आहे हा जवळा, करून तरी बघ वगैरे। तर मी हा घेतला। तर म्हटलं चला आज आपण सुकटची भाजी बनवूयात। तर काही नाही, सर्वात अगोदर मी सुकट चांगलं क्लीन करून घेतलं। ऑलरेडी तो स्वच्छच होता, पण मी क्लीन केलं, त्याला थोडंसं भाजलं आणि पाण्यामध्ये टाकलं। एका साईडला कढईमध्ये तेल गरम केलं। तेलामध्ये लसूण, कांदा गोल्डन झाला की आपल्याला टोमॅटो टाकायचं। त्याच्यामध्ये मी मीठ, हळद, तिखट, थोडा कांदा लसूण मसाला, धने जिरे पावडर असे बेसिक मसाले टाकलेले आहेत। हळद सुद्धा टाकलेली आहे। तुम्हाला जर हवे असल्यास ना तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता। मी तिखट वापरलेलं आहे। हे सर्व छान असं परतून घ्यायचं। त्याला जास्त करपट होऊ नये यासाठी मी थोडंसं पाणी सुद्धा टाकलेलं आहे। एकदा छान मसाल्याला थोडंसं तेल सुटलं की याच्यामध्ये भिजत टाकलेलं आपण सुकट घातलेलं आहे। जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदा बघत असाल ना तर पहिला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि जर इन्स्टावरती बघत असाल तर फॉलो करा। असं भाजीवरती आपल्याला झाकण लावायचं आहे। झाकणामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, यामुळे भाजी लवकर शिजते। तर अशा प्रकारे बघा आपली सुकटची भाजी तयार झालेली आहे। सुक्की भाजी मी बनवलेली आहे, अगदी सोपी आहे, कोणीही बनवू शकेल। आणि जर माझी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा छान छान रेसिपीसाठी। बाय बाय।